नमस्कार. यवतमाळ जिल्ह्यात 7 तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आणि उमरखेड, बाळूगाव, पुसद, महागाव, राळेगाव या तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावरील पत्रे देखील उडाले, मोठे झाडे देखील उपटून पडले असं पाहायला मिळत आहे. आणि दही तालुक्यात झोपडी उडाली. देऊळगाव राजा अंतरगाव इथे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला, फळबाग याला मोठा फटका बसला आहे. तर गारपिटीचा तडाखा देखील यवतमाळ जिल्ह्यात बसला आहे. बऱ्याच भागात गारपीट आणि हे झाली आहे. वादळी वाऱ्यासह संध्याकाळच्या वेळेला वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे संकट आहे. मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारण 18 ते 21 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भातील गोंदिया, वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.